इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया स्वाध्याय। तर यामध्ये प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामध्ये 1 उपजीविकेसाठी मुख्यतः वनांतून पदार्थ गोळा करणे। तर याचे पर्याय दिलेले आहेत। अ समशीतोष्ण सूचीपर्णी वने, आ समशीतोष्ण पानझडी वने, ई उष्ण कटिबंधीय पानझडी वने, ई विषुववृत्तीय सदाहरित वने। तर याचं उत्तर आहे ई विषुववृत्तीय सदाहरित वने। 2 मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती। तर कशी असेल याचे पर्याय आहेत। अ दंतूर किनारे, उथळ समुद्र, उष्ण हवामान, प्लवंकांची वाढ। आ उथळ समुद्र, उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवंकाची वाढ, थंड हवामान। ई भूखंड मंच, प्लवंकांची वाढ, मासेमारीचे उत्तम कौशल्य, थंड हवामान। ई भूखंड मंच, दंतूर किनारे, प्लवंकांची वाढ, थंड हवामान। तर याचं उत्तर असेल मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती असेल उथळ समुद्र, उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवंकांची वाढ व थंड हवामान। आ 3 अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय। याचे पर्याय आहेत। लाकूड तोड, आ मासेमारी, ई खाणकाम, ई शेती। तर याचं उत्तर आहे ई खाणकाम। 4 विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्य। तर याचे पर्याय आहेत। अ एकपीक पद्धती, पाण्याचा वापर, उष्णकटिबंध धान्य उत्पादन। आ एकपीक पद्धती, यंत्राचा वापर, उष्णकटिबंध धान्य उत्पादन। ई एकपीक पद्धती, मानवी श्रमाचा वापर, विषुववृत्त थायलंड उद्यान शेती। ई एकपीक पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर, उपोष्ण कटिबंध कडधान्य उत्पादन। उत्तर आ एकपीक पद्धती, यंत्राचा वापर, उष्णकटिबंध धान्य उत्पादन। प्रश्न क्रमांक 2 सांगड घालून साखळी पूर्ण करा। तर यामध्ये एक तक्ता दिलेला आहे आणि त्यामध्ये अ ब क असे 3 रकान्यामध्ये जे काही शब्द दिले आहेत त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत, त्या पद्धतीचा प्रश्न आहे। तर यामध्ये सखोल उदरनिर्वाह शेती, डॉगर बँक, शेताकार लहान। 2 पंपाच गवताळ प्रदेश, किनाऱ्यापासून दूर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन, प्रतिकूल परिस्थिती। 3 मत्स्यक्षेत्र, तांदूळ, बॉम्बे हाय। 4 फळे कंदमुळे गोळा करणे, घनदाट वने, ईशान्य अटलांटिक महासागर। 5 खाणकाम, व्यापारी पशुपालन, दक्षिण अमेरिका। तर यांची योग्य सांगड घालून साखळी अशी पूर्ण करता येईल। 1 सखोल उदरनिर्वाह शेती, तांदूळ, शेताकार लहान। 2 पंपाच गवताळ प्रदेश, व्यापारी पशुपालन, दक्षिण अमेरिका। 3 मत्स्यक्षेत्र, डॉगर बँक, ईशान्य अटलांटिक महासागर। 4 फळे कंदमुळे गोळा करणे, घनदाट वने, प्रतिकूल परिस्थिती।
5. खाणकाम, किनाऱ्यापासून दूर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन बॉम्बे हाय. प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा. यामध्ये 1 मळ्याची शेती, तर याचं उत्तर असे असेल, जी शेती उष्णकटिबंधीय प्रदेशातील घनदाट अरण्याच्या व विरळ लोकवस्तीच्या प्रदेशात कृषी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या शेत जमिनीत शास्त्रीय पद्धतीने मोठी भांडवल गुंतवणूक करून व्यापारी तत्वावर केली जाते, त्या शेतीला मळ्याची शेती असे म्हणतात. तर यामध्ये जे असणारे प्रदेश आहेत ते आहेत मलेशिया, भारत, श्रीलंका, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, व्हिएतनाम, मध्य अमेरिका, ऑस्ट्रेलिया, केनिया, अर्जेंटिना इत्यादी या प्रदेशामध्ये मळ्याची शेती केली जाते. या शेतीची वैशिष्ट्य, तर या शेतीची वैशिष्ट्य कशी आहेत? आकार मोठा, भांडवली, शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, विशिष्ट एक पीक पद्धती, नगदी व्यापारी पिके, निर्यात उद्देश, परकीय मालकी व स्थानिक मजूर, कुशल व अकुशल मजुरांची आवश्यकता, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. भरपूर पाऊस पडणाऱ्या प्रदेशात ही शेती केली जाते. हेक्टरी उत्पादन कमी असते मात्र एकूण उत्पादन जास्त असते. पिकांची योग्य पद्धतीने प्रक्रिया केली जाते व प्रतवारी केली जाते. तर यामध्ये पिके घेतली जातात चहा, कॉफी, रबर, कोको, नारळ, भारतातील केरळ राज्यातील मसाल्याचे मळे, कोकणातील काजूबागा इत्यादी. 2 मासेमारी व प्राकृतिक घटक, तर यावर असे उत्तर देता येईल, मासेमारी व्यवसाय हा प्राथमिक व्यवसाय आहे. जगातील अनेक लोकांच्या आहारात त्याचा समावेश असून प्रमुख अन्न म्हणून त्याचा उपयोग केला जातो. या व्यवसायावर अनेक प्राकृतिक, नैसर्गिक आणि मानवी घटकांचा प्रभाव पडतो. त्यामध्ये खालील प्राकृतिक घटकांचा समावेश करता येईल. यामध्ये आहे 1 भूखंड मंच, समुद्राचा असा भाग जो 200 मीटरपेक्षा कमी खोल आहे. अशा भूखंडमंच भागात मत्स्यखाद्य म्हणजे प्लवंकाची वाढ होते. त्यामुळे तेथे अधिक मासेमारी केली जाते. उदाहरणार्थ वायव्य पॅसिफिक महासागर, चीनजवळील ओखोत्स्क. 2 समुद्र प्रवाह, उष्ण व थंड सागरी प्रवाह संगम. अशा प्रवाहांचा संगम भूखंडमंचावर होत असल्यास तेथे प्लवंकाची वाढ होते. त्यामुळे माशांची पैदास जास्त होते. तेथे नैसर्गिक मासेमारी क्षेत्र विकसित होतात. उदाहरणार्थ जपानजवळ कुरोशियो उष्ण प्रवाह व ओयोशियो थंड प्रवाह एकत्र आल्याने मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. 3 हवामान, जगात उष्ण हवामानापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशात जास्त मासेमारी केली जाते. सर्व प्रमुख मत्स्यक्षेत्रे येथे आढळतात. या हवामानात मासे दीर्घकाळ टिकतात. 4 अक्षवृत्तीय स्थान, जगात कनिष्ठ अक्षवृत्तीय प्रदेशात उदाहरणार्थ उष्णकटिबंधात कमी तर मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात उदाहरणार्थ समशीतोष्ण कटिबंधात जास्त मासेमारी चालते. प्रामुख्याने मासेमारी कर्कवृत्ताच्या उत्तरेस व मकरवृत्ताच्या दक्षिणेस चालते. 5 दंतूर किनारा, ज्या ठिकाणी दंतूर किनारे असतात तेथे नैसर्गिक बंदरांची निर्मिती होते. जी बंदरे सुरक्षित असतात. बोटी, जहाजे यांना थांबण्यास व खोल समुद्रात जाण्यास फायदेशीर असतात, जेणेकरून मासेमारी उपयुक्त ठरते. 6 पाण्याचे स्वरूप, पाण्याची खोली, गोडे पाणी, खोरे पाणी याचाही मासेमारी उत्पत्ती वाढ यावर परिणाम होतो. खोल पाण्यात
मोठे मासे सापडतात. तसेच गोड्या पाण्यापेक्षा खाऱ्या पाण्यात माशांची वाढ जास्त होते. तसेच या माशांना मागणीसुद्धा जास्त असते. अशा प्रकारे मासेमारी व प्राकृतिक घटक यांचा संबंध दिसून येतो. जगात जेथे अशी अनुकूल नैसर्गिक परिस्थिती आहे तेथे मासेमारी अधिक चालते. 3. व्यापारी तत्वावरील लाकूडतोड व्यवसाय. तर याचं उत्तर आहे, आज जगात लाकूड विविध कारणांसाठी अतिशय उपयुक्त आहे. विशेषतः औद्योगिक क्षेत्रात लाकडास प्रचंड मागणी असल्याने व्यापारी तत्वावर लाकूडतोड मोठ्या प्रमाणात केली जाते. लाकडास मागणी असली तरी जगातील सर्व भागात हा व्यवसाय चालत नाही. उष्णकटिबंधीय प्रदेश हा दुर्गम प्रदेश, प्रतिकूल हवामान, रोगट वातावरण, सरपटणारे प्राणी कीटक यांचा उपद्रव, दलदलीचा प्रदेश, मिश्र वृक्ष, कठीण जड लाकूड, वाहतूक सुविधांचा अभाव, जागतिक बाजारपेठेपासून दूर यामुळे व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय फारसा विकसित नाही. उष्णकटिबंधीय पानझडी किंवा मोसमी हवामान प्रदेशात वने विरळ, दाट लोकवस्तीच्या प्रदेशात कमी प्रमाणात, तर शेतजमिनीच्या आक्रमणामुळे वने नष्ट होण्याची भीती, त्यामुळे तेथेही व्यापारी लाकूडतोडीस अडचणी आहेत. समशीतोष्ण कटिबंधीय सूची पर्णी वनात लाकूड मृदू उद्योगात मागणी असते. या लाकडास आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे एकाच जातीचे वृक्ष असतात. घनदाट जंगल नसल्याने लाकूडतोड सुलभ होते. यामुळे जगात सर्वात जास्त व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय सूचीपर्णी या वनामध्ये केला जातो. 4. शिकार व परिसंस्थेचा ऱ्हास. तर यावर असे उत्तर देता येईल, शिकार करणे हा मानवाचा अतिप्राचीन काळापासून चालत आलेला प्राथमिक व्यवसाय आहे. अन्नासाठी शिकार हा आदिमानवाचा प्रमुख हेतू होता. पर्यावरणात परिसंस्थेस विशेष महत्त्व आहे. पर्यावरणाच्या अस्तित्वासाठी परिसंस्थांचे अस्तित्व आवश्यक आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाने निसर्गचक्रात अवाजवी हस्तक्षेप केला आहे. अन्नाची गरज, शोभेच्या वस्तू आदी कारणाने मोठ्या प्रमाणावर पशुपक्ष्यांची शिकार केली जाते. शिकारीवर बंदी असताना सुद्धा अवैधरित्या चोरट्या मार्गाने आजही प्राण्यांची शिकार तस्करी केली जाते. त्यामुळे प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या असून काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून अन्नजाळे अन्नसाखळीत व्यत्यय येत आहे. एकूणच शिकारीने परिसंस्थेचा ऱ्हास झाला असून समस्त सजीव सृष्टीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. प्रश्न क्रमांक 4. भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये 1. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. तर याचं उत्तर आहे, भारतात जवळजवळ 70% लोक शेती व्यवसाय करतात. भारत हा खेड्यांचा देश असून ग्रामीण लोकसंख्या अधिक आहे. लोकसंख्या जास्त असल्याने लोकांना सर्वप्रथम अन्नधान्य उत्पादनास प्राधान्य दिले जाते. ते शेतीतून मिळते म्हणून शेतीकडे कल वाढला. अनेक भारतीयांची आर्थिक स्थिती सामान्य आहे. अनेक लोक मागास आहेत, अप्रगत आहेत. उदरनिर्वाहासाठी शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्याची गरज त्यांना निर्माण झाली. बिगर प्राथमिक व्यवसाय विकसित होण्यास भारतात प्रारंभीची स्थिती फारशी पूरक नव्हती. पर्याय नसल्याने शेतीकडे वळले. शेतीयोग्य जमीन, जलसिंचन, हवामान व पारंपरिक कौशल्य यामुळे भारतात शेती व्यवसायाचा विकास झाला. देशातील शेती व्यवसायाचे महत्त्व जाणून शासनाने सुद्धा शेती क्षेत्रातील संशोधनाला प्राधान्य दिले. एकंदरीत या सर्व कारणामुळे भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. 2. भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. तर याचं उत्तर आहे,
खाणकाम ही प्रमुख प्राथमिक आर्थिक क्रिया असून निसर्गाशी निगडीत आहे. भारतातील छोटा नागपूर पठार हे खनिज संपन्न प्रदेश म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात दगडी कोळसा, लोह खनिज, लाकूड तोड, अभ्रक, जिप्सम अशा प्रकारचे अनेक धातू व अधातू प्रकारच्या खनिजांचे साठे आहेत. भारतात दिवसेंदिवस औद्योगिकीकरण वाढत असून कच्चा माल म्हणून खनिजांना मागणी आहे. याशिवाय खाणकाम व्यवसायाबाबत शासकीय धोरण पोषक असून भांडवल, वाहतुकीचे जाळे, मजूर पुरवठा, तंत्रज्ञान या सर्व गोष्टी अनुकूल असल्याने भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. 3. कॅनडामध्ये लाकूड तोडीचा विकास झाला आहे. तर याचं उत्तर आहे कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडातील एक प्रमुख देश आहे. येथील हवामान सौम्य व थंड आहे. येथे काही भागात दाट वनक्षेत्र आहे. एकूण भूक्षेत्राच्या सुमारे 40% भाग अरण्याने व्यापलेला आहे. या देशात सूचीपर्णी वृक्षाची अरण्य, रुंदपर्णी पानझडी वृक्षाची अरण्य आहेत. येथे स्पूस, पाईन, सिडार, बर्च, एल्म, ओक, बीच, डगलस ही वृक्ष आढळतात. कॅनडाची भूरचना व हवामान हे आर्थिक क्रिया करण्यास फारसे अनुकूल नाही. पर्वतरांगा, भूद्रोणी, जंगलाचे व गवताचे क्षेत्र, लहान मोठी असंख्य बेटे, बराच काळ गोठलेली जमीन व समुद्र यामुळे काही भागात विकासाला मर्यादा येतात. मात्र येथील भौगोलिक परिस्थितीने भरपूर वनसंपदा बहाल केली आहे. ही सदाहरित लाकूड मऊ व टिकाऊ असल्याने जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. एकाच जातीचे वृक्ष असल्याने लाकूड तोडी सोयीस्कर, तसेच येथे वृत्तपत्रास लागणारा कागद निर्मितीस उपयुक्त लाकूड असल्याने जगभर मागणी आहे. थोडक्यात अन्य व्यवसायास असणाऱ्या मर्यादा व लाकूडतोड व्यवसायास असणारी अनुकूलता यामुळे लाकूडतोड व्यवसाय विकसित झाला आहे. 4. विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे. तर याचं उत्तर आहे ज्या प्रदेशात लोकसंख्या विरळ असते व एक मालकी असणाऱ्या शेतजमिनीचे आकारमान हजारो हेक्टर असते तेथे विस्तृत शेती केली जाते. आधुनिक तंत्राची कमाल, मनुष्यबळाचा वापर किमान, सुधारित बियाणे, खते, कीटकनाशके, प्रचंड भांडवल, आधुनिक संशोधन व व्यवस्थापन या आधारे ही शेती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने गहू व मका यांचे उत्पादन घेतले जाते. अमेरिकेतील संयुक्त संस्थाने, कॅनडा, रशिया या प्रगत देशात ही शेती केली जाते. या शेतीतील उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविले जातात. त्यामुळे या शेतीमागे व्यापारी दृष्टिकोन दिसतो. नफा मिळवण्यासाठी मोठ्या भांडवलाची गुंतवणूक केली जाते. यामुळे विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे हे सिद्ध होते. 5. उष्णकटिबंधीय प्रदेशांपेक्षा समशीतोष्ण कटिबंधात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात का चालत असावा? उत्तर: उष्णकटिबंधीय प्रदेश हा दुर्गम प्रदेश आहे. प्रतिकूल हवामान, रोगट वातावरण, सरपटणारे प्राणी, कीटक यांचा उपद्रव, दलदलीचा प्रदेश, मिश्र वृक्ष, कठीण जड लाकूड, वाहतूक सुविधांचा अभाव, जागतिक बाजारपेठेपासून दूर यामुळे व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय फारसा विकसित नाही. उष्णकटिबंधीय पानझडी किंवा मोसमी हवामान प्रदेशात वने विरळ आहेत. दाट लोकवस्तीच्या प्रदेशात कमी प्रमाणात शेतजमिनीच्या आक्रमणामुळे वने नष्ट होण्याची भीती, त्यामुळे तेथेही व्यापारी लाकूडतोडीस अडचणी आहेत. उलट समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वनात लाकूड मृदू आहे. उद्योगात या लाकडास मागणी आहे.
आर्थिकदृष्ट्या या लाकडांना विशेष महत्त्व आहे. एका जातीचे अनेक वृक्ष असल्याने घनदाट जंगल नसल्याने लाकूडतोड करणे यांना सुलभ जाते. यामुळे जगात सर्वात जास्त व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय सूचीपर्णी वनात म्हणजेच समशीतोष्ण कटिबंधात केला जातो. 6. शिकारीवर बंदी घालण्यात का आली? तर याचं उत्तर आहे, वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाने निसर्गचक्रात अवाजवी हस्तक्षेप केला आहे. अन्नाची गरज, शोभेच्या वस्तू आदी कारणाने मोठ्या प्रमाणावर पशुपक्ष्यांची शिकार केली जाते. अवैधरित्या चोरट्या मार्गाने आजही प्राण्यांची शिकार तस्करी केली जाते. त्यामुळे प्राण्यांच्या अनेक जाती नामशेष झाल्या असून काही नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून अन्नजाळे अन्नसाखळीत व्यत्यय येत आहे. एकूणच शिकारीने परिसंस्थेचा ऱ्हास झाला असून समस्त सजीव सृष्टीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. म्हणून शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 5. फरक स्पष्ट करा. 1. विषुववृत्तीय वनांतील लाकूड तोड आणि समशीतोष्ण वनांतील लाकूड तोड यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. विषुववृत्तीय वनांतील लाकूड तोड आणि समशीतोष्ण वनांतील लाकूड तोड. तर विषुववृत्तीय वनांतील लाकूड जे आहे त्या वृक्षांचे लाकूड अतिशय टणक आणि कठीण आहे. तर समशीतोष्ण वनातील वृक्षांचे लाकूड अतिशय मृदू आहे. विषुववृत्तीय वनातील लाकडांना उद्योगात विशेष मागणी नसते. तर समशीतोष्ण वनातील लाकूड उद्योगात विशेष मागणी आहे. विषुववृत्तीय वने इतकी घनदाट असतात की तेथे व्यापारी तत्वावर लाकूडतोड विकसित होण्यास अडचणी येतात. तर समशीतोष्ण वने घनदाट नसल्याने लाकूडतोड करणे सुलभ होते. व्यापारी तत्वावर विकसित होण्यास जास्त काही समस्या येत नाहीत. विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड आधुनिक पद्धतीने करण्यास अडचणी येतात. तर समशीतोष्ण वनातील लाकूडतोड आधुनिक यंत्राचा व तंत्राचा वापर करण्यास योग्य ठरते. विषुववृत्तीय वनात सरपटणारे प्राणी, कीटक, रोगट हवामान असल्यामुळे येथे लाकूडतोड व्यवसायास मर्यादा येतात. तर समशीतोष्ण वनात अनुकूल हवामान असल्याने व्यवसायास हे हवामान पोषक आहे. विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीर नाही. तर समशीतोष्ण वनातील लाकूडतोड व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर आहे. 2. मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती. तर मळ्याची शेती ही शेती उष्णकटिबंधात केली जाते. तर विस्तृत व्यापारी शेती समशीतोष्ण कटिबंधात केली जाते. मळ्याची शेती हा प्रकार जास्त लोकसंख्येच्या प्रदेशात केला जातो. विस्तृत व्यापारी शेती हा प्रकार विरळ लोकसंख्येच्या प्रदेशात केला जातो. बहुतेक कामे स्थानिक मजुरामार्फत केले जातात. तर पेरणीपासून काढणीपर्यंत सर्व कामे यंत्राच्या सहाय्याने केले जातात. मळ्याच्या शेतीत चहा, कॉफी, केळी, कोको, रबर यांचे उत्पादन घेतले जाते. तर विस्तृत व्यापारी शेतीमध्ये गहू, मका, बार्ली यांचे उत्पादन घेतले जाते. मळ्याची शेती मलेशिया, भारत, श्रीलंका, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड, व्हिएतनाम या देशात ही शेती केली जाते.
तर विस्तृत व्यापारी शेती संयुक्त संस्थाने रशिया, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशात केली जाते. 3. खाणकाम आणि मासेमारी. तर यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. खाणकाम आणि मासेमारी. खाणकाम हा व्यवसाय खनिज संपत्ती असणाऱ्या प्रदेशात केला जातो, तर मासेमारी हा व्यवसाय जलसंपदा असणाऱ्या प्रदेशात केला जातो. उद्योगांच्या विकासासाठी खाणकाम व्यवसाय आवश्यक आहे. अन्नाची गरज भागविण्यासाठी मासेमारी व्यवसाय आवश्यक आहे. या व्यवसायावर हवामानाचा फारसा प्रभाव जाणवत नाही, तर मासेमारी या व्यवसायावर हवामानाचा प्रभाव जाणवतो. खाणकाम व्यवसायावर अक्षांशाचा प्रभाव नसतो. मासेमारी व्यवसायावर अक्षांशाचा प्रभाव असतो. खाणकाम या व्यवसायावर खनिज साठ्यांची उपलब्धता, भांडवल, मजूर पुरवठा, बाजारपेठ, वाहतूक इत्यादी घटक परिणाम करतात, तर मासेमारी या व्यवसायावर समुद्रबुड जमीन, दंतूर किनारा, समुद्र प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञान, भांडवल, बाजारपेठ, प्रक्रिया उद्योगांचा परिणाम होतो. प्रश्न क्रमांक 6. सविस्तर उत्तरे लिहा. 1. व्यापारी मासेमारीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे, मासेमारी हा मानवाचा प्राचीन काळापासून चालत आलेला प्राथमिक व्यवसाय आहे. जगातील वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज यामधून पूर्ण होते. अन्नाशिवाय माशांपासून खते, तेल, सौंदर्य प्रसाधने, शोभेच्या वस्तू असे अनेक उपयोगामुळे त्याला व्यापारी स्वरूप प्राप्त झाले. मात्र या व्यापारी मासेमारीवर खालील घटक परिणाम करतात. तर यामध्ये आहे नैसर्गिक घटक. तर नैसर्गिक घटकामध्ये हवामान, विस्तीर्ण समुद्रबुड जमीन, दंतूर किनारा, समुद्र प्रवाह, प्लवंगाचा पुरवठा इत्यादी घटक मासेमारी व्यवसायावर परिणाम करतात. आर्थिक घटक. तर यामध्ये भांडवल पुरवठा, वाहतूक सुविधा, शीतगृहांची सोय, तंत्रज्ञान, बाजारपेठ इत्यादी घटक या व्यवसायावर परिणाम करतात. 2. सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा. तर याचं उत्तर आहे, दाट लोकवस्तीच्या प्रदेशात छोट्या आकाराच्या शेतीमध्ये कुटुंबाच्या गरजा भागविण्याच्या हेतूने श्रम व शक्य त्या मार्गाने जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. अशा शेतीस सखोल उदरनिर्वाहक शेती असे म्हणतात. प्रदेश. उष्ण कटिबंधातील आशिया खंडातील मोसमी हवामानाच्या प्रदेशात ही शेती केली जाते. प्रमुख देश. तर या शेतीमध्ये जे आहेत प्रमुख देश भारत, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया, चीन, जपान, कोरिया, फिलिपाईन्स बेटे, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी प्रदेशामध्ये ही शेती केली जाते. या शेतीची वैशिष्ट्य: शेतजमिनीचा आकार लहान असतो. मानवी श्रम व प्राण्यांचा वापर केला जातो. जमिनीची सखोल लागवड. अन्नधान्याच्या उत्पादनास प्राधान्य दिले जाते. उदरनिर्वाही स्वरूप. परंपरागत पद्धतीने शेती केली जाते. जुनाट अवजारांचा वापर होतो. सुधारित बी बियाण्यांचा वापर होतो. प्रति हेक्टरी जास्त उत्पादन होते, मात्र दरडोई उत्पादन कमी होते. शेतीला पशुपालन हा जोडधंदा केला जातो. मोसमी हवामानाचा प्रभाव या शेतीवर होतो. उत्पादनास स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होते. पिके. तर या शेतीमध्ये भात हे प्रमुख पीक आहे. याशिवाय प्रदेशानुसार विविध पिके घेतली जातात. उदाहरणार्थ ज्वारी, गहू, बार्ली, सोयाबीन, मका, भुईमूग, ऊस, तेलबिया, विविध तृणधान्ये इत्यादी. 3.
मंडई बागायती शेतीची वैशिष्ट्ये लिहा. तर याचं उत्तर आहे, जी शेती शहरी भागातील ताज्या स्वरूपातील दैनंदिन मागणी पूर्ण करण्यासाठी शहराच्या जवळपास ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरापर्यंत ही शेती केली जाते, तिला मंडई बागायती शेती असे म्हणतात. तर प्रदेश, औद्योगिकीकरण व दाट लोकसंख्येच्या घनतेच्या प्रदेशात ही शेती केली जाते. उदाहरणार्थ खेड, शिवापूर, सासवड येथून पुणे शहरास, मुंबईसाठी उर्वरित महाराष्ट्रातून, याशिवाय वायव्य युरोप, संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, जगातील मोठ्या शहरांच्या आजूबाजूच्या प्रदेशात ही शेती केली जाते. ब. वैशिष्ट्य, या शेतीचा आकार लहान असतो. सखोल शेती पद्धतीद्वारे केली जाते. जलसिंचनाचा वापर केला जातो. सेंद्रिय व रासायनिक खतांचा मुक्त वापर केला जातो. मानवी श्रमाद्वारे केली जाते. शास्त्रीय ज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. भांडवल गुंतवणूक केली जाते. वाहतुकीसाठी ट्रकचा वापर केला जातो. ट्रक फार्मिंग, बाजाराभिमुख बाग शेती, गार्डन स्टेट, औद्योगिकीकरणाचे उत्पादन या नावाने सुद्धा या शेतीला ओळखले जाते. ड. पीक उत्पादने. तर या शेतीमध्ये भाजीपाला, पालेभाज्या, फळे, फुले, दूध, अंडी, मांस, मासे इत्यादी पिके घेतली जातात. चार. जगात पशुपालन होणाऱ्या प्रदेशांबद्दल टिप लिहा. तर याचं उत्तर आहे, जगात पशुपालन व्यवसाय कमी अधिक प्रमाणात सर्वत्र चालतो. हा व्यवसाय उदरनिर्वाहक व व्यापारी तत्वावर केला जातो. या व्यवसायावर हवामानाचा प्रभाव पडतो. उत्तर गोलार्धात या व्यवसायाचा विकास जास्त झालेला दिसतो. पशुपालन होणारा प्रदेश आशिया खंडातील मध्य व पश्चिम भागातील निम ओसाड प्रदेशात भटक्या टोळ्या उदरनिर्वाहक भटके पशुपालन व्यवसाय करतात. समशीतोष्ण कटिबंधात गवताळ प्रदेशात व्यापारी तत्वावर पशुपालन केले जाते. विषुववृत्तीय प्रदेशात या व्यवसायाचा विकास फारसा झालेला नाही, कारण घनदाट वने, रोगट हवामान, निकृष्ट चारा, भांडवलाचा अभाव इत्यादी कारणामुळे. समशीतोष्ण कटिबंधात व्यापार हाच मुख्य उद्देश आहे. विस्तृत क्षेत्रात अत्याधुनिक तंत्र, भांडवल, गुंतवणूक, शास्त्रोक्त व्यवस्थापन, विस्तीर्ण मोठी गवताळ कुरणे, उच्च प्रतीच्या जनावरांची पैदास, नियोजनबद्ध बाजारपेठ, विविध प्रक्रिया उद्योगाचा विकास होतो. पशुपालन करणारे देश यामध्ये गवताळ प्रदेशाचा समावेश होतो. उत्तर अमेरिकेतील प्रेयरी, दक्षिण अमेरिकेतील पंपा, युरेशियातील स्टेपी, आफ्रिकेतील व्हेल्ड, ऑस्ट्रेलियातील डाऊन्स, न्यूझीलंडमधील कॅटरबरी इत्यादी. 5. खाणकाम व्यवसाय हा खनिजांच्या नैसर्गिक उपलब्धतेवर अवलंबून असतो, हे स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे, भूगर्भातील खाणीमधून खनिजे बाहेर काढणे म्हणजे खाणकाम होय. खाणीमधून असंख्य प्रकारची खनिजे मिळतात. हा निसर्गाशी निगडीत असणारा प्राथमिक व्यवसाय आहे. पृथ्वीवर वितरण असमान आहे. या व्यवसायाच्या विकासाचा अक्षांशाशी थेट संबंध नसतो. खाणकाम व्यवसाय हा नैसर्गिक उपलब्धतेवर अवलंबून असतो. खनिजे मानव निर्माण करू शकत नाही. नैसर्गिक उपलब्धतेत भिन्नता दिसून येते. तेथील भूरचना, खनिजांची खोली, खनिजांचे प्रमाण, हवामान, खनिजांचे मूल्य या नैसर्गिक बाबी खाणकाम व्यवसायावर प्रभाव पाडतात. ज्या ठिकाणी खनिजसाठे मुबलक आहेत, आर्थिक घटक अनुकूल आहेत, अशा ठिकाणी खनिज क्षेत्रात खाणकाम व्यवसाय विकसित झालेले आहेत. 6.
प्राथमिक आर्थिक व्यवसायांची वैशिष्ट्य विस्ताराने लिहा. तर याचं उत्तर आहे अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी मानव जे विविध व्यवसाय करतो त्यास मानवाच्या आर्थिक क्रिया म्हणतात. मनुष्य आपला उदरनिर्वाह करण्यासाठी निसर्गतःच उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करून जे विविध प्रकारचे व्यवसाय करतो त्यास प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. प्राथमिक आर्थिक व्यवसायांची वैशिष्ट्य: 1. नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित. 2. करण्याची पद्धती पारंपरिक. 3. जगातील सर्वाधिक लोकसंख्या गुंतलेली. 4. मानवी श्रमाचा वापर यामध्ये जास्त. 5. प्राथमिक आर्थिक व्यावसायिकांचा आर्थिक विकास कमी. 6. अविकसित व विकसनशील देशात प्रमाण जास्त आहे. 7. उदरनिर्वाह हाच मुख्य उद्देश असतो. 8. कच्च्या मालाचा पुरवठा हा व्यवसाय करतो. 9. आर्थिक मोबदला कमी मिळतो. 10. उदाहरणार्थ शिकार, खाणकाम, लाकूडतोड, वनसंकलन, मासेमारी, पशुपालन इत्यादी. प्रश्न क्रमांक 7. जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवून सूची तयार करा. तर बाबी दिलेल्या आहेत त्यामध्ये 1. डॉगर बँक मत्स्य क्षेत्र. 2. आशिया खंडातील वनकटाईचे क्षेत्र. 3. ऑस्ट्रेलियातील पशुपालन क्षेत्र. 4. युरोपमधील पशुपालन क्षेत्र. 5. अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र व 6. नैऋत्य अटलांटिकमधील मासेमारीचे क्षेत्र. तर या बाबी आपल्याला नकाशामध्ये याप्रमाणे दाखवता येतील. डॉगर बँक मत्स्य क्षेत्र, आशिया खंडातील वनकटाईचे क्षेत्र. तर या पद्धतीने आपल्याला या बाबी दाखवता येतील. प्रश्न क्रमांक 8. शेती व्यवसायात खंडनिहाय गुंतलेल्या लोकसंख्येची 2018 सालची आकडेवारी खालील तक्त्यात दिली आहे. त्या आधारे सुयोग्य आलेख काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तर यामध्ये खंड आणि प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्येची टक्केवारी जी 2018ची आहे ती दिलेली आहे. तर अशी टक्केवारी यामध्ये युरोप 7.91%, आशिया 24.49%, उत्तर अमेरिका 14.93%, दक्षिण अमेरिका 14.94%, आफ्रिका 47.28%, तर ऑस्ट्रेलिया 27.79%. तर आपल्याला यावर आलेख काढून जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरे द्यायची आहेत. तर यावर आपल्याला आलेख असा काढता येईल. तर या पद्धतीने आपल्याला आलेख काढता येईल. तर आपण यावर जे काही प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरे बघूयात. तर यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 1. कोणत्या खंडात 10%पेक्षा कमी लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे? तर आपल्याला आलेखावरून लक्षात येईल की युरोप खंडामध्ये 10%पेक्षा कमी लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे. 2. कोणत्या खंडात 40%पेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे? उत्तर आफ्रिका खंड. 3. दिलेल्या आकडेवारीकडे बघता या खंडांना तिथल्या आर्थिक विकासाच्या स्तरानुसार चढत्या क्रमाने लावता येईल काय? तर याचं उत्तर असे लावता येईल या पद्धतीने: युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, आफ्रिका.